आणि आमच्या पक्षाचे सर्व नेते कार्यकर्ते अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने आणि कुठलीही कटुता मनात न आणता कुणाबद्दलही वाईट विचार न करता चांगल्या पद्धतीने आमची महायुती ही या निवडणुकीमध्ये विजयी होईल। 45+ आमचा जो विश्वास आहे, आत्मविश्वास आहे, हा 45+ जागा महायुती निवडून येईल। यवतमाळ वाशीमध्ये एकनाथ शिंदेजीकडे आहे, ते निर्णय घेतील। साधारण बुलढाण्यामध्ये थोडा त्या ठिकाणी काही मागणी आहे ती होईल। साधारण अमरावतीचा निर्णय साधारणतः होईल आणि रामटेकमध्ये आमचं मागणी आहे की रामटेका ही जी सीट आहे ती आम्ही अनेक वर्ष बिहारचा अंदाज असो, मध्य प्रदेशचा अंदाज असो, छत्तीसगडचा अंदाज असो, पश्चिम बंगालचाही अंदाज असो। पश्चिम बंगालमध्ये तर भारतीय जनता पार्टी 0वरून 78 पर्यंत पोहोचली। हैदराबाद महानगरपालिकेमध्ये अंदाज केला 3 नगरसेवक होते, 50 नगरसेवक पोहोचले। तर माननीय मोदीजीमध्ये दिव्य दृष्टी, दूरदृष्टी आणि दीर्घदृष्टी आहे। प्रचंड प्रचंड मेहनत करणे, प्रयत्नाची पराकाष्ठा करणे आणि एक संकल्प अर्जुनासारखा घेऊन निश्चितपणे पूर्ण ताकद गावणे। तर मला असं वाटतं की हा अंदाज तुमचा आहे, हा निवडणुकीच्या अतिशय अगोदरचा आहे। आता जेव्हा मैदानामध्ये संघर्ष सुरू होईल आणि जेव्हा काँग्रेसचा खरा चेहरा हा लोकांपर्यंत पोहोचेल, उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचा चेहरा पोहोचेल, स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जो संकल्प आणि स्वप्न होतं की काँग्रेससोबत ज्या दिवशी जाईल त्या दिवशी दुकान बंद केलं पाहिजे, तर खरा शिवसैनिक हा बाळासाहेबांवर श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो। बाळासाहेबांचा विचार हा त्यांच्यासाठी सर्वोपरी आहे। ते उद्धव ठाकरेंचं दुकान काँग्रेससोबत गेले आणि बंद करतील असा माझा विश्वास आहे। शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने राज्यामध्ये सत्ता संघर्ष झाला, 2 पक्ष फुटले, त्यानंतरची ही सगळ्यात मोठी निवडणूक आहे, त्यामुळे मोठा रणसंग्राम पाहायला मिळेल या निवडणुकीत। एकमेकांच्या समोर आमने सामने उभे ठाकलेले दिसेल। रणसंग्राम तर एक बाजूचा आहे, फक्त माझा व्यक्तिगत रीतीने असं वाटतं की अतिशय निम्न राजकारणातले शब्द हे कदाचित 2024च्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेते वापरतील आणि जनता त्या उत्तराच्या बदल्यात त्यांच्या पारड्यामध्ये व्याजासकट पराभव टाकेल। धन्यवाद सर। साहजिकच आहे, सुधीर भाऊ आपल्या सोबत होते आणि त्यांनी म्हटलेलं आहे की जनता या निवडणुकीत योग्य उत्तर जे आहे ते महाविकास आघाडीला राज्यामध्ये देईल असा विश्वास ते व्यक्त करतायत। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। मुझे लगता है कि 7 फेजेस में भारत में इलेक्शन रखा गया है। मुझे लगता है ये 7 फेजेस की कोई आवश्यकता नहीं थी। 3 या 4 फेज में ये पूरा भारत का इलेक्शन होना चाहिए था। अब महाराष्ट्र की बात है, महाराष्ट्र में 5 फेजेस में इलेक्शन रखा है, ये भी ज़रूरत नहीं थी। 48 सीट्स के लिए 5 फेजेस करना ये मुझे नहीं लगता कि आवश्यक था। लेकिन किसके सुविधा के लिए, किसके कन्वीनियंस के लिए इतने फेजेस रखे हैं, ये भी एक जानकारी सबको मिलने की आवश्यकता है। आम्हाला बातमी दिली होती की 5 टप्प्यामध्ये महाराष्ट्राच्या निवडणुका होतील आणि कोविडचं जे ढोंग धतुरं लावलं होतं त्याचंच कारण ते होतं। महाराष्ट्रामध्ये इलेक्शन मी 84 पासून लढतोय, कुठेही दंगा झालेला नाही, एक दगड मारायला माणूसही त्यावेळेस मिळत नाही। अशा असणाऱ्या परिस्थितीमध्ये 2 फेजेसचे निवडणुकीच्या हे 5 फेजेसमध्ये घेऊन जाणं याचं एक्सप्लेनेशन इलेक्शन कमिशननी दिलं पाहिजे। इथे बर्फ पडत नाही, या महिन्यामध्ये पाऊस पडत नाही, किंवा या महाराष्ट्रामध्ये दळणवळण असं नाही की घोड्याने जावं लागतंय, हत्तीने जावं लागतंय, असा एकही प्रदेश नहीं कि मैं मुझे नहीं है, कमेटी का बस रोल है। मेरे ख्याल से कल ही उनका बयान आया था, तो उस बयान पे और वो दोनों देखेंगे, इसलिए मैं कुछ टिप्पणी नहीं करना चाहता। थैंक यू, थैंक यू, थैंक यू, थैंक यू, थैंक यू। सर, राहुल गांधी को लेकर कल जो उनकी मोर्चा होने वाला है शिवाजी पार्क में, उसको लेकर बताया है नाना पटोले जी ने कि आपको न्योता दिया गया है, तो क्या कल आप उनके राहुल गांधी के कार्यक्रम में शामिल होंगे, मोर्चे में शामिल होंगे? कमेटी जो है डिसाइड करके बताएगी, कमेटी जो कहेगी वो मैं करूंगा। जाना है तो जाऊंगा, उन्होंने कहा नहीं जाना है तो नहीं जाऊंगा। सर, कब तक
ते त्यांचा निर्णय आहे राजाभाऊ, तुम्ही मला कशाला हे करताय. आतापर्यंत अनेक बैठका झाल्या, बैठकांचं आमंत्रण तुम्हाला देण्यात आलं. थँक्यू, झालं, चला, थँक्यू.